सातारा आणि माढ्याचे उमेदवार लवकर जाहीर होतील असं सांगून अकलूज की फलटण यापैकी कुणी लढायचं हे त्यांनी ठरवायचं आहे असं सूचक विधान खासदार शरद पवार यांनी केलंय। दरम्यान पृथ्वीराज चव्हाण तुतारीच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावरून सध्या राजकीय खल सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून साताऱ्यात व माढ्यात कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे। या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी पुणे इथं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना काही संकेत दिलेले आहेत। भाजपकडून माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे। काल पत्रकारांशी गप्पा मारताना शरद पवारांनी माढ्याचा तिढा सुटला असून अकलूज की फलटण हे स्थानिक पातळीवर बसून त्यांनी निर्णय करायचा आहे असं सांगून निर्णय निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या कोट्यात टाकलेला आहे। त्यामुळे फलटणमधून संजीवराजे नाईक निंबाळकर की अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यापैकी कोण उमेदवार हे चर्चेतून स्पष्ट होणार आहे। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे। आता हे दोन्हीकडील नेते मंडळी एकत्र बसून पुन्हा एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, पण संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना पक्ष व पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। माढ्यातून उमेदवारीसाठी अजित पवारांची साथ सोडून ते तुतारी हाती घेणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूरच्या भागात धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारीची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा रंगलेली आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।